कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पहिली तुमची खोली साफ करू का? कशाला? आमची एकदम स्वच्छ आहे, बापून मी रोज करत असते। बरं बरं बरं, मग खोलीत तर लाडूची करून घेते हा। बघा गरज आहे का तर करा। गरज कशी राहतो ते आपलं धाकलं मालक आहे ना, तिथं लई खिताना काढत बसलेले असते आणि मग सगळा कचरा करून ठेवतात, मग मी साफ करून घेते हा। बरं बरं घ्या करून। आर्या, ए आर्या, म्हटलं घरात आहेस की नाही काय माहित? तुम्ही इथे? अगं काही नाही, तुझी आठवण आली ना, म्हटलं आजचा नाश्ता तुझ्या बरोबरच करायचा। हे बघा रुपाली ताई, मला कळते तुम्ही हे नाश्त्याचं निमित्त करून आले। तुमचं काही काम आहे का? आर्या, अगं तू माझं काय ऐकूनच घेणं झाली आहेस। हे बघा, मला अप्पी बाबतीत आता तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही। त्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही बोलायचं असेल तर नक्की बोला। आर्या, अगं तुझा राग साहजिक आहे, मी समजू शकते, पण मी हे सगळं तुझ्यासाठीच केलंय ना। अहो आज तरी खरं बोला, हे तुम्ही माझ्यासाठी केलं का तुमचा अप्पीवर राग होता त्या रागापोटी केलं? आर्या, हे बघा, तुम्ही सोयीस्कररित्या माझा वापर करून घेतला। हे बघ आर्या, माझा अपर्णावरती राग आहेच आहे, पण अगं मला खरंच मनापासून वाटतं की तुझं लग्न अर्जुन भाऊजींबरोबर व्हावं। वाटण्याने काय होतं रुपाली ताई? सांगा ना, वाटण्याने काय होतं? हे बघा, मला आता तुमची कसलीच मदत नको। इथून पुढे माझ्या गोष्टी माझ्या मी सांगते, कळतंय? आर्या, अगं एकीचं बळ समजून घे। कदाचित आहे ना, अपर्णाला असंच वाटत असणार आहे की आपण दोघी वेगळं व्हावं। अपर्णाला काय वाटतं ना, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही। मला फक्त एवढंच कळतं ना की मला तुमची मदत नको आहे, कळतंय तुम्हाला? ठीक आहे आर्या, अगं एवढं नको चिडूस। बरं मला सांग, तू काय करणार आहेस एकटी? तुझ्या लक्षात येते का, अर्जुन भाऊजी साखरपुडा मोडून गेले। जाऊ देत ना रुपाली ताई, तो माझा मित्र आहे, त्याला मी माझ्या पद्धतीने आमच्या नात्याचा पुन्हा विचार करायला सांग। तुम्ही नका काळजी करू। एवढं सोपं वाटते का तुला हे? सोपं नसलं ना रुपाली ताई, तरी तुमच्या नात्याला लागून मला ते अजून अवघड करून नाही घ्यायचं। माफ करा रुपाली ताई, पण प्लीज हा विषय माझ्यासमोर पुन्हा काढू नका। ठीक आहे, तुला काही मदत लागली तर सांग मला। अगं मला मनापासून वाटतं की आमच्या घरची तूच सून व्हावीस। माहिती आहे मला। आर्या, तुझा माझ्यावर विश्वास जरी नसला ना, तरी मी अपर्णा आणि भाऊजींना वेगळं करणार म्हणजे करणारच। हे बघा, तुम्हाला जे हवं ते करा, पण मला यात ओढू नका। ठीक आहे, निघते, नाश्ता करून घे। यांनी अपर्णा आणि अर्जुनला एकमेकांपासून वेगळं केलं ना तर बरंच आहे, पण यांच्या नात्याला लागून मला अर्जुनच्या नजरेत अजून वाईट नाही व्हायचे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।